यशवंती हायकर्स आणि विक्रम साबळे फाउंडेशनच्या पुढाकाराने खोपोलीत खालापूर तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धांचे यशस्वी आयोजन। खोपोली, रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी शहरातील सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेणाऱ्या यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या वतीने खालापूर तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन पंत पाटणकर क्रीडांगण या ठिकाणी करण्यात आले। यावेळी खालापूर तालुकास्तरीय विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत सहभाग घेतला। स्पर्धेचे उद्घाटन खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक उदय बळीराम साखरे, सभापती अनिल सानप, अमित फाले, सुवर्णा मोरे, मयुरी रेटरेकर, नगरसेवक संदीप पाटील, समीर मसुका, अविनाश किरवे, माजी नगरसेवक राजेंद्र फक्के यांसह यशवंती हायकर्स खोपोली, विक्रम साबळे फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बांधकाम सभापती अनिल सानप यांनी खोपोली शहरातील मुलांना उत्तम प्रकारचे सर्व सुख सुविधा असलेले पटांगण बनविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले। तसेच यशवंती हायकर्स गेली 40 वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभाग घेत असून विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडले आहेत। तसेच पूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन होत होते, परंतु काही कारणास्तव ते घेता येऊ शकले नाही। त्यामुळे बंद पडलेली जिल्हा व तालुकास्तरीय स्पर्धा विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या मार्फत सुरू करण्यात आली असल्याचे सांगत उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे यांचे यशवंती हायकर्स यांनी आभार मानले। दिवसभर सुरू असलेल्या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी अतिशय उत्तम कामगिरी व खेळी करत तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धा यशस्वी पार पडली। त्यामुळे विजयी झालेल्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक राहुल गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। सदरील स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी यशवंती हायकर्स खोपोली यांनी खूप मेहनत घेतली। इतर मान्यवर नवनिर्वाचित नगरसेवक सगळे उपस्थित, तसेच पत्रकार बंधू आणि यशवंती हायकर्स हे सगळे माझे सहकारी आणि माझे मित्र पद्माकर गायकवाड, त्यांनी माझी ओळख करून दिली, कारण तोच मला चांगला ओळखतो। कारण बरेच वर्ष मी त्याबरोबर क्रीडा स्पर्धात आणि कॉलेज वगैरे आम्ही इलेक्शन्स आणि याच्यामध्ये खूप आम्ही त्याच्याबरोबर दिवस आमचे गेलेले आहेत। आणि या जनता विद्यालय शाळेमध्ये माझ्या मनावर जे संस्कार झाले ते जनता विद्यालयाच्या शाळेत झालेले आहेत। मी 16 वर्ष इकडे माझ्या पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत माझं शिक्षण हे खालापूर तालुका प्रसारक मंडळामध्येच झालेलं आहे। आणि तसेच माझ्या क्रीडा गुणाची जी उपाधी झाली, जी हे झालं, त्यामध्ये मला ह्या क्रीडांगणाचं मला खूप अभिमान आहे। तसंच तुम्हाला पण एक सगळ्या मुलांना आहे का आपण हल्ली TV बघतो, सगळं मोबाईल गेम हे आता पहिले आमच्या वेळेस काय नव्हत्या या गोष्टी, पण आता या खूप म्हणजे ती म्हणतात चांगली पण आहे, पण तसंच ह्या गोष्टी वाईट पण असतात। पण आता मैदानावर मुलांचं खेळणं खूप कमी झालेलं आहे। तर मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण तुम्हाला सांगायचं आहे का तुम्ही मैदानावर खेळा। कारण आज मी जे स्वतः जे हे करतो बघतो, एका व्यवसायात पडून पण सुद्धा ही शरीरयष्टी किंवा आपल्या शरीराची जी जोपासना व्हायला पाहिजे ती जरुरी आहे। पैसा आणि हा माणूस कमवत असतो, नोकरी आयुष्यभर चालते, सगळं चालतं, पण शरीर साथ नाही दिलं तर काही होत नाही। तर शरीराची जपणूक करण्यासाठी आपल्याला क्रीडा स्पर्धा मैदानावर उतरायला लागेल, उन्हामध्ये फिरायला लागेल, उन्हामध्ये खेळायला लागेल आणि त्याची आपली ट्रेनिंग चांगली व्हायला पाहिजे। आपले चांगले क्रीडा शिक्षक आपल्या जनता विद्यालयात आहेत, त्यांच्याकडनं त्या खेळाचं वैशिष्ट्य, त्याचे नियम आणि त्याच्यात बसून आपल्याला शिकलं पाहिजे। हे मोठं आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे मोठी ठेवण आहे, तर ती तुम्ही आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार आहे। पैसा येईल जाईल, सगळ्या गोष्टी सगळ्या जातात, पण तब्येत राहिली आपली तरच आपण ह्याच्यामध्ये टिकून राहणार आहोत। तसंच मला या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी बोलवलं, यशवंती हायकर सरांचं, पद्माकर सरांचं, तसं इतर त्यांच्या सहकाऱ्यांचं, सगळ्यांचं आभार